निर्मला सीतारमण यांनी इंटरिम बजेट अर्थात लेखानुदान सादर केलेलं आहे आणि जी आतापर्यंतची परंपरा राहिलेली आहे, संकेत राहिलेले, त्या दृष्टीने जाणारं सरकार कोणत्याही प्रकारच्या फार मोठ्या घोषणा करत नाही। या परंपरेला साजेच असं बजेट राहिलेलं आहे, त्यामुळे कोणतेही टॅक्स रिफॉर्म्स नाहीत, कोणत्याही अतिशय मोठ्या प्रभावी अशा योजनांची घोषणा नाही। त्याचं कारणच हे इंटरिम बजेट आहे। मात्र निर्मला सीतारमण म्हणालेले आहेत की जुलैमध्ये आमचं सरकार पुन्हा एकदा एक पूर्ण बजेट सादर करेल। आयकर रचनेत कोणताही बदल नाही, हा मात्र एक नेहमीची निराशा जी मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांच्या मनात असते ती पुन्हा बघायला मिळालेली आहे। अर्थात ते बऱ्यापैकी अपेक्षितच होतं। त्याचप्रमाणे निर्मला सीतारमण यांच्या या लेखानुदान संकल्पाच्या या भाषणाकडे आपण पाहिलं तर बराचसा वेळ हा त्यांनी आतापर्यंतच्या सरकारच्या उपक्रमांबद्दल, यशस्वीतेबद्दल याचा आढावा घेण्यामध्येच तो वेळ दिलेला आहे। फार कमी घोषणा त्यांनी केलेल्या आहेत आणि ज्या योजना आहेत त्या सेक्टर स्पेसिफिक विविध प्रकारच्या क्षेत्रांना समोर जाणाऱ्या अशा प्रकारच्या या घोषणा आहेत। त्यामुळे थोडी खुशी थोडा गम हे कधी कधी बजेटच्या बाबतीत म्हटलं जातं। इथे मात्र आधीच्या बजेटचं पारायण, आधीच्या अचीवमेंट्सचं पारायण इथे अपेक्षित होतं आणि काही घोषणा झालेल्या ज्या थोड्याफार आशा देणाऱ्या आहेत की साधारण सरकारची डिरेक्शन, दिशा कोणत्या दिशेने आहे हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे। निर्मला सीतारमण यांनी अशा प्रकारे अंतरिम बजेट सादर केल्यानंतर आता संसदेचं हे सत्र काही दिवस सुरू राहील, त्यानंतर निवडणुकीच्या दृष्टीने आता मार्ग प्रशस्त झालेला आहे। पण एक नक्की, निवडणुकीच्या दृष्टीने हे बजेट असेल, इलेक्शन बजेट असेल असं जे वाटत होतं त्याला तशा प्रकारच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत। जे एका प्रकारे या सरकारचं एका प्रकारे कौतुक म्हणावं लागेल, त्यांनी कोणत्याही लोकप्रियतेच्या मागे लागणं टाळलेलं आहे। आयकर रचनेत कोणताही बदल नाही, लेखानुदान सादर केलेलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी। आपण या बाबतीत आता आपल्यासोबत पुढारी न्यूजरूमच्या या स्टुडिओमध्ये आपण आहोत आणि मतसंकल्पाबद्दल आपण बोलतोय। आपल्यासोबत मान्यवर आहेत। सगळ्यात आधी मी जाणार आपल्यासोबत शंतनू बागवे, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांच्या शेजारी विनायक पाचलक, पुढारी न्यूजचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आपल्यासोबत आहेत। दोघांचंही स्वागत। मी पहिल्यांदा बागवेंकडे जाईन। बागवेजी, तुमची पहिली कमेंट आणि टॅक्स बाबतीत। अर्थातच जसं आपण आता म्हटलं की अपेक्षा खूप होत्या पण प्रस्तावना फक्त मोठी होती। सो ज्या अपेक्षा होत्या त्या अर्थातच पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि प्री बजेट पण जे काही डिस्कशन आपण आधी सकाळपासून करत होतो तर खरंच काही अशा अपेक्षा होत्या की जिकडे आपल्याला लघु उद्योग, टॅक्स पेयर्स, इंडिव्हिज्युअल्स प्रत्येकांच्या दृष्टीने काही छोट्या छोट्या गोष्टी अपेक्षित होत्या। तर तो तसं म्हटलं तर आपलं डिसअपॉइंटमेंटच आहे ही। बट येस, इंटरिम बजेट असल्यामुळे आपण डायरेक्टली क्रिटिसाइज नाही करू शकत। सो लेट्स वेट फॉर द फायनल बजेट। म्हणजे अजून याच्यावरती दुसरी काही कमेंट नाही आहे ह्याच्यात। एक पुन्हा एकदा मी शंतनू तुमच्याकडे येईन। टॅक्स रेजिम मधल्या बदलाची मागणी काही आजची नाही आहे। इंटरिम बजेटकडनं अपेक्षा नव्हती हेही मान्य करूया, पण या 10 वर्षाचा एक मोठा पिरियड मिळालेला आहे आणि ते गृहीत धरतायत की आम्हाला पुढची 5 वर्ष सुद्धा मिळणार आहेत। त्यामध्ये क्रांतिकारी बदल आणणं शक्य होतं का? आज त्या म्हणतात म्हणजे त्यांनी स्वतःची, ज्याला म्हणतात स्वतःचीच पाठ थोपटून घेणं की 7 लाखापर्यंत करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आहे। आज भारत या पातळीला गेलेला आहे ज्याचं कौतुक स्वतः केंद्र सरकार करते की आपण विकसित भारताच्या दिशेने चाललेलो आहोत। भारताचा सर्वसाधारण उत्पन्न मिळवणारा सुद्धा 7 लाखाच्या पुढे आसपासच असेल आणि 7 लाखाच्या पुढे समजा एखाद्याचे 12 लाख उत्पन्न असेल तरी सुद्धा तो पैसा काही श्रीमंत नसतो, त्याला बाकीच्या गोष्टी डिमांड्स मेट करण्यामध्येच पैसा। अशा वेळी ही स्लॅब वाढवायला हवी होती का? अर्थातच मी सकाळी पण हे म्हटलेलं की मिनिमम 10 लाखापर्यंत टॅक्स नसणं हे काही सरप्राईज नव्हतं। ती गोष्ट आपली जशी इकॉनॉमीची ग्रोथ आहे हे इझिली व्हायला हवं होतं, पहिली गोष्ट। त्या व्यतिरिक्त काही विरोधाभास दिसत आहेत अजूनही की कॉर्पोरेट टॅक्स मागच्या बजेटमध्ये पण या बजेटमध्ये पण त्यांनी कमी करताना म्हटलं। बट काही बेसिक गोष्टी आहेत की तुम्ही जर का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजचा टॅक्स कमी करताय तर LLPचा टॅक्स पण 30% खालती केला पाहिजे कमी। हे अगदी नॉर्मल कॉमन सेन्स असल्यासारखं आपण म्हणू शकतो। पण ही गोष्ट मागच्या 1-2 बजेटपासून चालली आहे की जेव्हापासून कॉर्पोरेट टॅक्स रेट कमी येतोय तरी पण आता ह्याच्यात रिव्हॉल्युशनरी असं काही नाहीये। ही बेसिक एक गोष्ट आहे, जर का तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजना काही तरतुदी देत आहेत तर त्या LLPला आणि पार्टनरशिप फॉर्मला देणं पण अपेक्षित आहे। बरोबर। तर ह्या गोष्टी खरं व्हायला हव्या होत्या आतापर्यंत, पण ज्या नाही झालेल्या आहेत। बरं, मी विनायककडे सुद्धा येईन। विनायक, एक तर पहिली बेसिक प्रतिक्रिया आणि खास करून मी ज्याबद्दल तुला विचारणार आहे तो म्हणजे जो युवकांसाठी, टेक सॅव्ही तरुणांसाठी 50 वर्षाच्या कालमर्यादेकरता व्याजमुक्त कर्ज या बाबतीत।
पहिलं तर इलेक्शनच्या आधीचं बजेट हे व्हर्च्यू सिग्नलिंग असतं की आम्हाला काय नक्की करायचं आहे. 2019च्या अशा इंटरिम बजेटमध्ये मोठ्या घोषणा झाल्या होत्या. त्याच्यामध्ये PM किसान असेल, इन्कम टॅक्सच्या मर्यादा वाढवण्याबद्दल असेल, तसं आत्ता काही केलेलं नाही. त्याचा अर्थ असा दिसतो की आत्ताचं सरकार हे अधिक कॉन्फिडंट आहे परत येण्याबद्दल आणि हे मुख्य बजेट मांडण्याबद्दल. नाहीतर मग त्यांनी 2019ला पायंडा मोडून ज्या मोठ्या घोषणा केल्या तशा घोषणा केल्या असत्या. दुसरं असं दिसतं की 10 वर्ष विरुद्ध 10 वर्ष अशी मांडणी असं नॅरेटिव्ह सेट केलं जातंय. मॅडमनी शेवटचा बेस पण 2013-14ला आमचं 2.2 लाख करमुक्त मर्यादा होती आणि 10 वर्षात ती 7 लाखापर्यंत गेली असा टोन सेट केला. विशेष म्हणजे व्हाईट पेपर आणतायत आधीच्या 10 वर्षांवर आणि पुढच्या 10 वर्षांवर. सो 10 वर्षांमध्ये आम्हाला कम्पेअर करा असं म्हणण्याचा एक ट्रेंड या अख्ख्या स्पीच मधून ठेवलाय असं दिसतं. मुद्दा जो तू मांडलास महत्वाचा तो अर्थातच तरुणाईचा. एक आपण पूर्ण भाषण बघितलं तर ज्या 4 नवीन जातींचा उल्लेख नरेंद्र मोदींनी केलेला आहे त्या प्रत्येकाबद्दल काहीतरी थोड्या थोड्या घोषणा होत्या. मग महिला असतील, गरीब असतील आणि मग त्याच्यातला तरुण. खरं तर सर्वाधिक मोठी घोषणा ज्याला किंवा नवीन डेव्हलपमेंट अशी म्हणावी ही त्या 1 लाख कोटी रुपयांच्या फंडची आहे की जे विदाऊट इंटरेस्ट लोन म्हणून मिळणार आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या इनोव्हेशन्स करायला, बेसिक इनोव्हेशन ऍप्लिकेशन लेवलच्या न सोडता, आता आपले जे बहुतांश स्टार्टअप आहेत हे सगळे ऍप्लिकेशन लेवलला काम करतात, छोट्या छोट्या गोष्टी ऍप बनवतात. पण मूलभूत संशोधन आणि मूलभूत विकास यासाठी फंडिंग लागतं. मग ते सरकारी इन्स्टिट्यूटना लागेल, मग ते खाजगी इन्स्टिट्यूट्सना लागेल, कंपनीजना लागेल. तर हे नसतं. हे हाय रिस्क हाय रिवॉर्ड असतं. विशेषतः बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, क्वांटम कॉम्प्युटिंग असेल, डीप टेकचा उल्लेख केला, या सगळ्यामध्ये रिवॉर्ड्स यायला वेळ लागतो आणि रिस्क हाय असते. अशा वेळेला सरकार जर का एक प्रकारे फंडिंग देणार असेल तर त्याचा फायदा पुढच्या काही वर्षांमध्ये मूलभूत बदल करायला. विनायक, सरकारच एंजल इन्व्हेस्टर, व्हेंचर कॅपिटलिस्ट बनत आहे अर्थात. आणि असं होणं चांगलं आहे का? याचा अर्थ असा नाही का काढायचा की या देशामध्ये एक जी लाट आली होती एंजल इन्व्हेस्टरची आणि व्हेंचर कॅपिटलिस्टची, त्या तुलनेत पैसा टाकणं कमी झालेलं आहे? कारण मधल्या काळात बातम्या सुद्धा होत्या की स्टार्टअप्सना तितका प्रतिसाद मिळत नाही, इनफॅक्ट ते नीट परफॉर्म करत नाहीये. अशा वेळी केंद्र सरकारला 1 लाख कोटी याच्यामध्ये टाकावेसे वाटणं ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे का? ही जबाबदारी आहे का नाही हा वेगळ्या वादाचा मुद्दा आहे. पण पहिला मुद्दा असा की हो, हे सगळं विशेषतः वेस्ट मधल्या आणि अमेरिकेतल्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतं. तिथं आता कॅश फ्लो नाहीये, त्यामुळे आपल्याकडे येणारं फंडिंग कमी होतं हे सत्य आहे. पण दुसरी बाब अशी की मार्केट ज्यावेळी पैसे टाकतं त्यावेळी मार्केटला हवा असणाऱ्या गोष्टींवरती टाकतं. बरोबर. मग मार्केटला समजा कदाचित हाय प्रॉफिट ऍप बनवायचा असेल तर ते बनवता येईल. पण ज्याला आपण अफोर्डेबल इनोव्हेशन म्हणतो, ज्याला आपण आपल्या भारतासाठी Tier 3 Tier 4 सिटीसाठी करायचं इनोव्हेशन म्हणतो, त्यासाठीचं फंडिंग कोण करणार? ह्या कंपन्या कदाचित त्यासाठीचं फंडिंग करणार नाहीत जरी पैसे असले तरी. अशा वेळेला सरकारनं पुढे येणं हे मेड फॉर इंडियाकडे जाणार आहे, मेड फॉर भारतकडे जाणार आहे असं मला वाटतं. फार महत्वाचा हा मुद्दा होता. याच्याकडे पुन्हा आपण नंतर परत स्पर्श करूयात. मी बघायला तुमच्याकडे पण येणार आहे. विश्वास पाठक आहेत आपल्यासोबत, भाजपचे मुख्य प्रवक्ते. विश्वासजी, स्वागत आहे तुमचं. मला विश्वासजी सांगा, एक अडचण आहे माझ्यासमोर की लोकप्रिय घोषणाबाजी टाळत आणि इंटरिम बजेटचा मान राखत कोणत्याही मोठ्या घोषणा न करता पुढे गेलं म्हणून सरकारचं कौतुक करावं, की एक चांगली संधी होती की जाता जाता काहीतरी आणखी मोठं देता येईल? टॅक्स स्लॅबच्या बाबतीतलं अनेक वर्षांचं दुःख रडगाणं होतं, ते थांबवता आलं असत्या, आणखी कुठल्या योजना करता आल्या असत्या. काय म्हणाल तुम्ही? तुमची प्रतिक्रिया. प्रसन्नजी, खरं तर जाता जाताचा प्रश्नच नाही, हा येता येताचा प्रश्न आहे. सरकार हे कंटिन्यू राहणार आहे हेच बजेटमध्ये दर्शवतं. राहिला प्रश्न टॅक्सेसचा वगैरे, तर 2014 पासून या सरकारची टॅक्सेसच्या बद्दलची जी पॉलिसी आहे ती अतिशय कन्सिस्टंट आहे. आपल्या सोबत एक्सपर्ट देखील बसलेले आहेत. 2014 पासून तर आज 2024 पर्यंत या सरकारने कधी इन्कम टॅक्सचे रेट्स वाढवलेले नाही, जी नेहमीच बजेटमध्ये चर्चेचा विषय असायचा. किंबहुना स्लॅब्स वाढवल्या आणि मागच्या वर्षी तर 7 लाखापर्यंतची स्लॅब आणि 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन असं 7.5 लाखाचं बेनिफिट दिलेलं आहे. इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत देखील दर न वाढवता जीएसटी लागू करून सरासरी दर 23% 18% आत आणलेले आहे. बरं, ही किंमत कशी काय शक्य झाली? 2014ला आपलं बजेटचा साईज 15 लाख कोटी होता, तो आज म्हणजे 6% जर इकॉनॉमी वाढली तर 50 लाख कोटीच्या वर जाणार आहे. म्हणजे टॅक्सेसचे दर न वाढवता इकॉनॉमी वाढवणं 2 ट्रिलियन वरनं आता जवळजवळ 4 ट्रिलियन पर्यंत जात आहे. याचा अर्थ असा की गव्हर्नन्स लेवल अतिशय हाय आहे, फिस्कल डिसिप्लिन अतिशय जबरदस्त आहे आणि या दृष्टीने हे कन्सिस्टंट टाकलेलं एक पाऊल आहे.
त्यामुळे मला याही बजेटमध्ये असं काही येईल असं वाटलं नव्हतं. बरं. कारण एक लॉंग टर्म विजन घेऊन चालणारे सरकार आहे. बरं. आणि हे जे बजेट आहे इंटरिम बजेट, हे इंटरिम बजेट नॉर्मली इंटरिम असतं, कारण पुढच्या सरकारला संधी दिली जाते. मात्र इथे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सरकार आमचंच येणार आहे. त्यामुळे कंटिन्युएशन ऑफ 2014 पॉलिसीज हेच त्याच्या माध्यमातून दिसत आहे. विश्वासजी, तुम्ही आमच्यासोबत राहा. मला आमच्या गेस्टच्या लिस्टमध्ये राजू वाघमारे यांचं सुद्धा नाव आहे, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे. राजू वाघमारेजी, तुम्ही आहात सोबत? राजू वाघमारे अजून आपल्या चर्चेला जॉईन करतायत. मी फक्त विश्वास पाटकांचा एक मुद्दा घेऊन मी शंतनूजी तुमच्याकडे येतो. जुनी टॅक्स सिस्टीम ही अनेक वर्षांपासूनची होती आणि भाजपनं सरकारनं त्यामध्ये बदल घडवलेला आहे. अनेक सीए हे बोलत असताना असं सांगायचं की खरं तर जुन्या ह्याच्यामध्येच तुम्हाला फायदा होता. जोपर्यंत तुम्हाला ऑप्शन आहे ओल्ड आणि न्यू स्कीम सिलेक्ट करायची, तोपर्यंत तुम्ही ओल्ड सिलेक्ट करा. इफ आय एम नॉट रॉंग, तुम्ही सुद्धा अनेकांना कदाचित सजेस्ट केलं असेल. मला तुम्हाला याबद्दल विचारायचं आहे, ज्याबद्दल विश्वास पाठक पर्यायानं भाजप स्वतःला प्रेच करतंय, तो मुद्दा काय सांगाल तुम्ही या दोन्ही ओल्ड आणि न्यू टॅक्स रेजिमबद्दल? अर्थातच ओल्ड आणि न्यू टॅक्स रेजिममध्ये जोपर्यंत ऑप्शन आहे टॅक्स पेयर्सकडे, तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि न्यू टॅक्स रेजिम म्हणजे बऱ्याचशा काही सीए होते किंवा काही करदाते होते, त्यांचा एक असा पर्स्पेक्टिव्ह होता की ओल्ड टॅक्स रेजिममध्ये टेक्निकली इन्व्हेस्टमेंट्स प्रमोट केल्या गेल्या होत्या की इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करा, LIC मध्ये इन्व्हेस्ट करा तुम्ही, आणि ज्याच्यामुळे तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स मिळतील. ॲट द सेम टाइम आत्ता जसं मागच्या काही वर्षात सुरू झालेलं आहे, तर आता जर का स्पेशली युथ त्यांना जर का आपण विचारलं, जर का यंगस्टर्सना, तर आपण स्टॅटिस्टिकली जर का बघितलं तर कालच्याच एका इकॉनॉमिक रिव्ह्यूमध्ये आलेलं होतं की आत्ता भारतामध्ये डीमॅट अकाउंट होल्डर्स हे अराउंड 14 कोटी आहेत रफली. तर जे आधी पर्पज ओल्ड टॅक्स रेजिममध्ये इन्व्हेस्टमेंट्सला प्रमोट करण्यासाठी जे गरजेचं होतं की 1.5 लाखाचं लिमिट, 2 लाखाचं लिमिट जे दिलं होतं, ते ओव्हरऑलच इन्शुरन्समध्ये या स्पेसिफिक काही इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये पेनिट्रेशन वाढवण्यासाठी होतं. तर मला आता असं दिसतंय की सरकारचा कल अल्टिमेटली तोच होता की आत्ता आपण ऑप्शन देऊया की ज्यांना त्या स्पेसिफिक सेक्टरमध्ये, अर्थात ज्या बेसिक नेसेसिटीज आहेत इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करायच्या, तेवढा अवेअरनेस आता मार्केटमध्ये आलेला आहे. सो आता आपण ते बंधन नको घालूया, आता आपण त्यांना चॉईस देऊया. पण जरी इन्कम टॅक्सच्या बाबतीत नाही म्हटलं आपण की इन्कम टॅक्सच्या बाबतीत ओल्ड आणि न्यू दोन्ही ऑप्शन्स दिले, पण आता गरजेचं हे होतं की इन्शुरन्स सेक्टर किंवा हेल्थ इन्शुरन्स सेक्टर या सेक्टर्सना प्रमोट करण्यासाठी इनडायरेक्ट टॅक्समध्ये काही कर चेंजेस GST मध्ये गरजेचे होते की जेणेकरून हे जे बेसिक नेसेसिटी सेक्टर आहेत, जर का तुम्ही म्हणताय की इन्शुरन्समध्ये जे बेनिफिट होतं त्याच्यामुळे लोक जर का इन्शुरन्स घेत होते आतापर्यंत 1.5 लाखासाठी, जर का त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही चॉईस देताय, तर अर्थातच GST मध्ये काही बेनिफिट्स देऊन इन्शुरन्स सेक्टरमधलं इन्फ्लेशन कमी करणं गरजेचं होतं. ज्याच्यामुळे कर वाचावा, इन्कम टॅक्स वाचावा, याच्यासाठी इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट न करता लोक खरंच ती गरज म्हणून इन्व्हेस्ट करतील. बरोबर आहे. सो ते केलं असतं तर आय वुड से की तो बॅलन्स मेंटेन राहिला असता. सो जोपर्यंत ऑप्शन आहे, कॉन्शियस टॅक्स पेयर्स आणि इन्व्हेस्टर्स कॉन्शियसली चॉईस घेतील की ओल्डला जायचं की न्यूला जायचं. पण जर का पुढे सरकारचं धोरण असं असेल की आता न्यू टॅक्स रेजिमच मॅन्डेटरी करायची, तर मग इन्व्हेस्टमेंट किंवा ह्या काही बेसिक फायनान्शियल सेक्टरसाठी गरजेचं असेल की तिकडे इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्स येणं गरजेचं असेल. मग एक्झॅक्टली मी पुन्हा विश्वास पाठकांकडे जाईन. विश्वास पाठक जी, ATC, ATD आणि बाकीच्या ज्या एक्झॅम्पशन्स आपण सगळे घेतो त्यामध्ये क्रांतिकारी बदल व्हावेत ही अपेक्षा होती, ती राहिली बाजूला. मात्र नवीन रेजिम आली आणि या बाबतीत आपण उमेश बगाडे यांचं, सॉरी माफ करा, शंतनू बागवे यांचं आपण म्हणणं आपण आता इथे ऐकलं. एक मुद्दा असा आहे, निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्यात मोठी संधी असते की लोकप्रिय घोषणा करण्याची. मी म्हणून सुरुवातीला म्हणालो की माझ्यासमोर डायलेमा असा आहे की लोकप्रिय घोषणा केल्या नाहीत म्हणून सरकारचं कौतुक करावं की तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकला नाहीत, की वस्तुतः ही एक चांगली संधी होती. कारण निवडून आल्यानंतर, आणि आता आकडा तर 400 वगैरेचा सांगितला जातो विश्वास पाठकजी, निवडून आल्यानंतर काही कारणच राहणार नाही मोठ्या घोषणा करण्याचं किंवा खर्च स्वतःवर ओढवून घेण्याचं. बघा, अशा अपेक्षा जनतेच्या असतात आणि त्या पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न देखील असतो. मात्र सरकारतर्फे कडे आज प्राथमिकता काय आहे? प्राथमिकता ही आहे की घराघरामध्ये नळांनी पाणी देऊ शकतोय का, घराघरामध्ये आपण वीज देऊ शकताय का. जसं विजेच्या माध्यमातून आज फार मोठी घोषणा केली, 1 कोटी घरांना सोलरच्या माध्यमातून 300 युनिट पर्यंत फ्री वीज. तर अशा प्रकारच्या अंत्योदयाच्या आमच्या स्कीम ज्या चालू आहेत त्या करत असताना सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू देखील लागणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करताना तुम्हाला रेव्हेन्यू लागणार आहे. आज परत घोषणा केली की 11% ऑफ GDP म्हणजे जवळजवळ 12 लाख कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केलेले आहे.
आज वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सामान्य माणसाला बसायला आनंद होत आहे. 40,000 जुन्या बोगी या सगळ्या वंदे भारतवर कन्व्हर्ट करणार आहे. त्यामुळे हा पैसा हा लागतच असतो. ते करताना तुम्हाला जीडीपीची ग्रोथ कशी मेंटेन करायची हा अतिशय मोठा मुद्दा असतो. आज प्रसिद्ध जी जागतिक स्तरावर जीडीपीचा ऍव्हरेज दर हा 2% आहे. त्या 2%च्या आगे 6.5% जो कालच IMF ने जाहीर केला, RBI ने जाहीर केला, हा अतिशय मोठा. तो मेंटेन करायचा असताना सरकारला ही कसरत असते. आता परत मी सांगतो की जेव्हा 4% सरासरी हा जागतिक दर होता तेव्हा देखील आपल्या देशाने 60% जीडीपी केलेला आहे. त्यामुळे हे ग्रोथ देखील मेंटेन करायचं आहे. फिस्कल डिसिप्लिन आणायची आहे. निर्मलाजींनी फिस्कल डेफिसिट बद्दल देखील सांगितलं की त्यांचं जे 4%चं उद्दिष्ट आहे त्याच्या दिशेने ते चाललेले आहे. यावर्षी ते 5%च राहील. त्यामुळे या सर्व तारेवरची कसरत असताना सगळ्याच गोष्टी घेता येत नाही. जनतेच्या अपेक्षा राहू शकतात, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील होईल. बरं, मी विश्वासजी तुमच्याकडे येतोच. मला खास करून तुमच्या आवडीचं जे क्षेत्र आहे ऊर्जा, कारण आपण महाराष्ट्राच्या अधिकरणावरती सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, त्याकडे मी खास करून येणार आहे. विशेषतः माझ्यासमोरची जी स्कीम आहे कॉम्प्रेस्ड बायोगॅस ब्लेंडिंग, त्या बाबतीत मी तुमच्याकडे येणार आहे. पण त्यापूर्वी मी विनायककडे जाणार आहे. विनायक, आपण बघितलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा रेवडी कल्चरची रेवडी उडवलेली आहे, त्याची चेष्टा केलेली आहे. आणि असं होत असताना मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपच्या कोणत्या स्कीम्स आल्या हे आपण सगळे जाणतो. मी पुन्हा एकदा या 1 लाख कोटीच्या गोष्टीकडे येतो. याचं कारण असं, हे दिशादर्शक आहे का? ही आज 1 लाख कोटीची स्कीम आहे विनायक, आणि पुढच्या जुलैला जर का त्यांचं सरकार येईल असं ते म्हणतायत, तर याचा अर्थ ही दिशादर्शक आहे का की यापुढे अशा क्षेत्रांमध्ये, मग ते कदाचित आरोग्य विमा असेल, कारण आपल्याला कल्पना आहे आरोग्य विमा सर्वसामान्यांना परवडत नाहीये, मग ते उद्योजकता असेल आणि कृषी असेल, यामध्ये सरकारला पैसा इन्फ्यूज करावा लागतोय, याची ही पहिली सूक्ष्म अशी हा संदेश आहे का, सिग्नल आहे का? खरं तर प्रसन्न, हा मला संदेश तर वाटतो, पण एकूणातच या सरकारनं गेल्या 10 वर्षात टप्प्याटप्प्यानं जवळपास प्रत्येक वर्गाला कोणता ना कोणता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा बेनिफिट दिलेला आहे. एक्झॅक्टली. मग अगदी त्याच्यामध्ये त्यांनी जो बजेटमध्ये उल्लेख केला ते पथारी व्यावसायिकांपासून ते सेल्फ हेल्प ग्रुपपासून ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनं महिला, शेतकरी आणि सगळंच. सो जवळपास भारतातल्या जो ॲफ्ल्युएंट क्लास नाही आहे तो वगळता 80 ते 100 कोटी लोकांपर्यंत कोणती ना कोणती स्कीम पोचवायची ह्याचे अगदी प्लॅन करून प्रयत्न झालेले आहेत आणि ते इम्प्लिमेंट झालेले आहेत. किंबहुना आता अशा स्कीम देणं हे गरजेचंच आहे किंवा हे मॅन्डेटरीच असतं कुठल्याही सरकारला. इतपत ते एस्टॅब्लिश झालेल्या लोक थेट कुठल्याही गावात तुम्ही गेला तर म्हणतात की मोदीजींचे पैसे आलेले आहेत, वेगवेगळ्या योजनेतले, इन्शुरन्सचे 2019ला किसान सन्मान आलं त्याचे पैसे. त्यामुळे आता त्या सेक्टरमध्ये जिथं राहिलं असेल अशा ठिकाणी फंड इन्फ्युजन करणं ही नवीन ट्रॅजेक्टरी दिसते. आणि त्यात मग अर्थात शिक्षण असेल, उद्योग व्यावसायिकता असेल, इनोव्हेशन असेल, इथं हे फंड्स ट्रान्सफर होत आहेत. पण इथं मला थोडंसं असं वाटतं की हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व्हायच्याऐवजी वेगवेगळ्या संस्थांमार्फत पेनिट्रेट केले जातील. कारण इनडायरेक्टली इन्फ्रा उभा करण्याचा विषय, मग त्याच्यामध्ये मोठ्या लॅब्स उभा करणं असेल, 3D प्रिंटिंग युनिट्स असतील, पण ओव्हरऑल कुठल्याही वर्गाला काही ना काहीतरी फंडिंग हे सरकारकडून थेट आलं पाहिजे. आता ते मोबाईल आणि टेक्नॉलॉजी डीबीटीमुळे, जनधन आधार, मोबाईल ट्रिनिटीमुळे डायरेक्ट येतं. हा जो ओव्हरऑल गोल आहे सरकारचा तोच कंटिन्यू होताना या नव्या सेक्टरमध्ये दिसतो. एक्झॅक्टली. हा आणखी एक मुद्दा, याच्यामध्ये मला एक उपप्रश्न विनायक खरं तर विचारायला आवडेल. अनेक क्षेत्रातलं इन्व्हेस्टमेंट असेल सरकारची आणि त्या तुलनेत त्याचे रिटर्न्स किती मिळत आहेत, अशा योजना राज्य सरकारने राबवतं, केंद्र सरकारने सुद्धा राबवलेला आहे. मात्र त्याचा नेमका यील्ड कसा आहे? अनेकदा असं आढळलेलं आहे की एकतर ते नॉन परफॉर्मिंग असेट्स बनतात, ते कर्जाचं नीट वितरण होत नाही, झालं तर त्याचा वेगळ्या प्रकारे वापर होतो आणि केवळ दाखवायला काहीतरी उपयोग होतो. याच्याबद्दल चेक बॅलन्स कोण ठेवणार? पण हा प्रश्न मी थोडा राखीव ठेवतो. मी जातो विश्वास पाटकांकडे. विश्वासजी, मगाचा माझा जो राहिलेला प्रश्न होता 2-3 गोष्टींबद्दल. ट्रान्सपोर्ट हा या सरकारचा एक महत्त्वाचा प्राधान्यक्रम आहे आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे, ते प्रत्यक्षात दिसू लागलेलं आहे. कमी झालेले विमानाचे दर असतील, विमानाच्या तिकिटाचे दर असतील, वाढलेली विमानतळं असतील, पण त्याचप्रमाणे हेही बघावं लागेल की या सेक्टरमध्ये प्रवेश करत असताना दुसरीकडे एनर्जी हा जो मगाशी तुम्हाला मुद्दा विचारणार होतो, विशेषतः माझ्यासमोर हा CBGचा कॉम्प्रेस बायोगॅसच्या ब्लेंडिंगचा मुद्दा होता, ज्याबद्दलला क्रिसिलचा व्ह्यू माझ्यासमोर आता कमेंट आलेली आहे. बट अवेलेबिलिटी अँड ट्रान्सपोर्ट रिमेन्स अ चॅलेंज. या कॉम्प्रेस बायोगॅसचा मी थोडीशी कंपेअर करेन इथेनॉलशी. मधल्या काळात बातमी आली होती इथेनॉलसाठी ऊसाचा पुरवठा वळवण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने मज्जाव केला होता. शेवटी ऊस लॉबीने जोरदार विरोध केल्यानंतर ते परत रिस्टोर करण्यात आलं. नेमकी या बाबतीतली स्थिती काय? बघा प्रसन्नजी, इथेनॉलचं ब्लेंडिंग पेट्रोलमध्ये हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे.
जेव्हा अटलजींचं सरकार होतं तेव्हा 5% ब्लेंडिंगची पॉलिसी आपले राम नाईकच तेव्हा केमिकल मिनिस्टर होते त्यांनी आणली होती. ते आता 15% कसं नेता येईल या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. स्वतः नितीनजी गडकरी देखील त्याला पुढाकार घेतात आहे. हे जर झालं तर आपलं पेट्रोलचे दर कमी होतील. आपलं जे 80% इम्पोर्ट आहे क्रूड ऑइलच्या माध्यमातून आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट होणार आहे. मात्र केवळ हाच मुद्दा नाही तर मोदी सरकारसमोर आपले सध्या जे विजेचे दर आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण 70% वीज ही थर्मल पॉवरनेच निर्माण करतो. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटलचे इश्यूज आहेत. त्यामुळे थर्मलला सबस्टिट्यूट करून काय काय करता येईल तर मोठ्या प्रमाणामध्ये सोलरच्या स्कीम येतात आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यांना संपूर्ण शेतकऱ्यांना म्हणजे 30% कन्झम्पशन आहे त्यांना दिवसा वीज हे सोलरच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याचे कामं सुरू झालेले आहे. हे पुढे भारत स्तरावर होणार आहे. त्याच्यानंतर पंप स्टोरेजच्या माध्यमातून वीज निर्मिती होणार आहे. पंप स्टोरेज म्हणजे काय की ज्या पाण्याचा ओघ खालती असतो त्याच्या माध्यमातून हायड्रोल तयार करायचं आणि आलेलं पाणी सोलरच्या माध्यमातून पंप करायचं आणि परत ते हायड्रोलनी तयार करायचं असं एक चालू आहे. त्याच्यामध्ये बायोमास देखील आला. नंतर मग हायड्रोजनची देखील पॉलिसी आलेली आहे. मला असं वाटतं की ऊर्जा क्षेत्रामध्ये आमूलाग्र अशी क्रांती होते आहे. त्याच्या माध्यमातून मग हे चार्जिंग ई व्हेकल देखील हा त्याच्यामधला मोठा एक टार्गेट ऑडियन्स आहे. आपण जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ई चार्जिंग करू तेवढं प्रदूषणाचा प्रश्न मिटेल आणि इम्पोर्ट ऑफ क्रूड ऑइल देखील सुधारेल. त्याच्यात आपलं इकॉनॉमीज बदलणार आहे. पण विश्वास पाठकजी जो मला अधिक इंटरेस्टिंग वाटतोय तो कॉम्प्रेस बायोगॅसचं ब्लेंडिंग करणं जे इथेनॉलच्या बाबतीतला प्रयोग झाला तो पूर्णत्वास पोहोचलेला नाहीये. पण हा कॉम्प्रेस बायोगॅस LPGला अगदी रिप्लेसमेंट नाही पण तिथे तुम्हाला पर्यायी ठरू शकेल आणि आपल्याला परकीय आपलं चलन वाचवू शकेल या दृष्टीचं पहिलं पाऊल म्हणायचं याला बाबतीत. नक्कीच आहे. दोन गोष्टी आहे. एक तर इथेनॉलला चालना दिल्यामुळे आपल्याला हे आत्मनिर्भर आपण जे म्हणतो 15% आपण आत्मनिर्भर होत आहे पेट्रोलच्या बाबतीमध्ये आणि आपलं इम्पोर्ट कमी झाल्यामुळे आपलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह देखील स्ट्रॉंग होणार आहे. त्यामुळे नक्कीच एक चांगलं पाऊल आहे. मी एक आणखी मुद्दा तुमच्यासाठी राखीव ठेवणार आहे तो म्हणजे पुन्हा मी क्रिसिलचाच रेफरन्स देतोय. 11.1% हायर कॅपेक्स बजेटेड फॉर इन्फ्रास्ट्रक्चर इज लोअर दॅन व्हॉट हॅज बीन द रन रेट इन द प्रिव्हियस इयर्स. हा प्रश्न मी तुमच्यासाठी राखीव ठेवतोय की याचा अर्थ कसा काढायचा. एकीकडे सरकार या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करते हा स्वतःमध्येच एक प्रश्न आहे की प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशनच्या काळामध्ये अजून सरकारला यात लक्ष घालावं लागतं. पण ठीक आहे मी म्हणतो चांगली गोष्ट आहे पण हे होत असताना त्याचा वेग मंदावतोय असं क्रिसिल म्हणतंय. तो मुद्दा मी तुमच्यासाठी ठेवतो. मी पुन्हा एकदा शंतनू यांच्याकडे. शंतनूजी आता हे सरकार झालं आता हा बजेट तर मांडला गेला त्यामुळे आता त्याचा आपण किती त्याबद्दल बोलत राहणार टॅक्स रेजिमच्या बाबतीत. पण जुलैमध्ये हे सरकार येते असं आपण गृहीत धरून चालू त्यांचं जसं म्हणणं आहे तसं कोणाचंही सरकार येवो एक लॉंग टर्म व्ह्यूने पाहता एक नवा भारत आहे. नव्या तुमच्या अर्थरचना बदललेल्या आहेत. लोकांच्या इन्कम्स गणितं बदललेली आहेत. अशा वेळी इन्कम स्लॅब्समध्ये आणि विविध प्रकारच्या एक्झेम्पशन्समध्ये कोणते असे रेव्होल्युशनरी चेंजेस तुम्ही सजेस्ट कराल. रिव्हॉल्युशनरी चेंजेस आपण म्हटलं तर सर्वात आधी जे माझ्या डोक्यात होतं ते म्हणजे आपण सर्वजण ChatGPT गुगल बार्ड जो एक आर्टिफिशियल AIचा जो एरा आपण आता सध्या ऑब्झर्व करतोय तर इट इज व्हेरी क्लिअर की पुढची काही वर्ष इव्हन इकॉनॉमीज विल बी ड्रिव्हन बाय AI. सो AI हा फार महत्त्वपूर्ण रोल प्ले करेल कुठल्याही देशाच्या ग्रोथसाठी. सो त्याच्यामुळे इंडियातले भारतातले जे AI रिलेटेड जे काही स्टार्टअप्स असतील किंवा जे काही तरुण AI मध्ये काम करतात जसं 2000च्या वेळेस IT जे एक बूम आलेला आणि ज्याच्यामुळे भारत एका नेक्स्ट लेवलला गेला तसंच जर का आता AIला बूस्ट मिळण्यासाठी काही स्पेसिफिक योजना राबवल्या तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या भारत सरकारला आणि देशाला नक्कीच होणार आहे. ही एक गोष्ट आहे. दुसरं जसं आपण आता भारताला एका ग्लोबल स्केलवरती प्रमोट करतोय की जसं आता आपण टुरिझम सेक्टर रिलेटेड प्रधानमंत्र्यांनी प्रमोट केलं की भारतात या तुम्ही. इवन आज पण अनाउन्समेंट केली की अयोध्या वगैरे हे सगळं बघता आपण धार्मिक पर्यटन हे सुरू करतोय. त्याचप्रमाणे भारतात एक मेडिकल टुरिझम ऑलरेडी बूमवरती होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी बघता भारताला एक आपण म्हणू शकतो एक अट्रॅक्टिव्ह ग्लोबल लोकेशन ग्लोबल डेस्टिनेशन बनवायचा प्रयत्न जर का सरकारचा आहे तर ते प्रमोट करण्यासाठी जुलैमध्ये ॲटलिस्ट सरकारला हे केलं पाहिजे की जे फॉरेन इन्व्हेस्टर्स किंवा फॉरेनर्स इंडियात अट्रॅक्ट होत आहेत भले ते टुरिस्टसाठी असतील फॉरेन कंपनीज IT मध्ये आपल्याला पैसे देत आहेत इकडे तर ह्या सगळे इंडियातून जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा बिझनेसेस आहेत जे ह्या ग्लोबल ऑडियन्सला केटर करतायत
त्यांना ऍक्च्युअली मी थोडंसं थांबवतोय तुम्हाला. राष्ट्रवादीचे रोहित पवार बोलतात, आपण नागरिकाची असते तशी आमची आहे. देशभरातल्या सगळ्याच विरोधी पक्षातल्या नेत्यांची ईडी चौकशी होताना पाहायला मिळतात. काल हेमंत सोरेन जे झारखंडचे माजी मुख्यमंत्री आहे त्यांना ईडीकडनं काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं ट्विट जे आहे हम लढेंगे म्हणून ते ट्विट तुम्ही रिट्विट केलं आणि त्याला उत्तर दिलं जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून. जय हिंद जय महाराष्ट्र मी म्हणालेलो आहे आणि आजची एन्क्वायरी कशी जाती बघूया. पण एकच आहे, योगायोग बघा, इलेक्शन आता पुढच्या काही महिन्यांमध्ये लागणार आहेत या देशामध्ये आणि अशा प्रकारच्या कारवाई सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये चर्चा वेगळी आहे. मी अजूनही समजतो अधिकारी त्यांचं काम तिथं करत आहेत, प्रामाणिकपणे करत आहेत. पण इलेक्शनच्या तोंडावर अशा कारवाई झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की कुठेतरी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोक करतात का काय. केंद्रीय यंत्रणा ईडी आणि महाराष्ट्राची आर्थिक गुन्हे शाखा म्हणजे ईओडब्ल्यू या दोन परस्पर भूमिका घेत आहेत. अशा वेळी तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार का, त्यांना विचारणार का की अशा पद्धतीचा विरोधाभास का दोन्ही तपास यंत्रणेमध्ये. नाही, आता तो विरोधाभास का, कशामुळे, का कारवाई केली गेली, कारण का ईओडब्ल्यूने जो काही क्लोजर रिपोर्ट फाईल केला आहे ती तशी छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामागे अनेक वर्ष अनेक महिने तपास हा केला जातो आणि तपास केल्यानंतरच तो क्लोजर रिपोर्ट तिथं केला जातो जेव्हा त्या केसमध्ये काही तथ्य नाही असं पोलीस प्रशासनाला वाटतं. आता हा 20 जानेवारीला ईओडब्ल्यूने केलेला क्लोजर रिपोर्ट आहे. सरकार आमचं नाही, आम्ही विरोधात आहे, आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय, सामान्य लोकांचा आवाज म्हणून आम्ही तिथं लढत आहोत. अशा परिस्थितीमध्ये आज सत्तेत नसताना तो जो क्लोजर रिपोर्ट हा सरकारी यंत्रणेकडनं पोलीसकडनं तो झाला असेल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेलच, हे कुठेतरी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पवारांची देखील याच प्रकरणामध्ये चौकशी व्हावी का, तुमची काय भूमिका. मी एकच सांगितलेलं आहे, या केसमध्ये कुठेतरी माझ्यावर अन्याय होत आहे. मी माझ्या बाजूने माझ्या स्वाभिमानासाठी लढत आहे आणि तो लढत असताना कदाचित त्याचा फायदा हा इतर नेत्यांना नक्कीच होईल असं मला वाटतं. राज्य सरकार केंद्र सरकारच्या भूमिकांबद्दल पवार साहेबांशी बोलणं झालं नाही, मी आता याच्यावर काय बोलणार नाही. फक्त जाता जाता एकच बोलेल की आता केंद्र सरकारने जे काही बजेट हे मांडलेलं आहे फक्त ज्ञान दिलेलं आहे. महाराष्ट्रासाठी, या देशासाठी त्यांनी काही दिलेलं नाही. आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये काय केलं एवढंच सांगण्यामध्ये त्यांचा भाषणाचा वेळ गेला, पण गरिबासाठी तुम्ही काय देणार हे त्यांनी कुठेही सांगितलं नाही. बेरोजगार युवा असतील, शेतकरी असतील, महिला असतील, तसंच सामान्य लोक असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, यांच्यासाठी या बजेटमध्ये काही नव्हतं. त्यामुळे उगाच ज्ञान देण्यापेक्षा खऱ्या अर्थाने गरिबाला आणि सामान्य लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे होतं. हे याच्यासाठीच बोलतोय की महाराष्ट्रावर या बजेटमध्ये अन्याय झाला, पण महाराष्ट्रामध्ये आज जे सरकारमध्ये नेते आहेत त्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे. केंद्राकडे जाऊन या स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी काही आणण्यासाठी ते प्रयत्न करणार नाही आणि त्याचा निषेध या ठिकाणी मी करतो. रोहित पवार यांनी टीका केलेली आहे. बजेटमध्ये सर्वसामान्य शेतकरी, कामगार, तरुण यांच्यासाठी काही विशेष करण्यात आलेलं नाहीये. जो काही झाला तो फक्त आढावा घेण्यात आलेला आहे आणि एक चांगली संधी गमावलेली असं म्हटलेलं रोहित पवार. आणि पुन्हा एकदा आपण स्टुडिओमध्ये येऊयात. मी शंतनू बागवे यांच्याकडे, मी विनायक यांच्याकडे आता जाणार आहे हाच मुद्दा घेऊन. विनायक, जसं आपण म्हणालो तसं हे बजेट होतं, हे इंटरिम बजेट होतं, हे झालेलं आहे. पण खरोखरच ड्रास्टिक चेंजेस जर का आणायचे असते, मला आठवते मध्या काळात आता AI कडे सरकार लक्ष देते असं चित्र होतं. दिल्लीमध्ये कॉन्क्लेव्ह सुद्धा आयोजित करण्यात आला होता. पण ज्या प्रकारे स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया याचं एक वातावरण बनलं होतं, भारलेला भारत आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्या लाटेमध्ये खरंच स्टार्टअप्स तयार झाले होते. त्या तुलनेत रियालिटी चेक करता नव्या अपेक्षा काय असतील? खरं तर AI बद्दल काम चालू झालंय. मूळ भारतापुढचा प्रश्न असा आहे की जो सरकारी पातळीवरती सोडवायला लागेल की AI बद्दल आपल्याला काय करायचं. आपण AI चे कन्झ्युमर राहणार आहोत का AI ऍप्लिकेशन म्हणजे चॅट GPT, बार्ड वरती बेस्ट सॉफ्टवेअर बनवून आपण पैसे कमावणार आहोत का मूळ जे चॅट GPT बनलं, मूळ जे बार्ड बनलं, मूळ जे डीपटेक बनलं असं मूळ काहीतरी बनवणार आहोत. मुळात याच्यामध्ये भारत सरकारलाही काही धोरणं ठरवावी लागतील आणि फंड इन्फ्युजन करावं लागेल. कारण भारतातल्या बहुतांश लँग्वेजेस या लो रिसोर्स लँग्वेजेस आहेत. त्यांच्यावरती अशा प्रकारचं AI तंत्रज्ञान बनवायला काही मर्यादा आहेत. पण हे बनवायला जे पैसे घालावे लागतील ते कोणत्याही मल्टीनॅशनल कंपन्या कदाचित तितक्या प्रायोरिटीनं घालणार नाहीत. अशा वेळेला सरकारलाच त्याच्यामध्ये आघाडीची भूमिका घेऊन वेगवेगळी धोरणं AI बद्दल राबवावी लागतील. आणि फक्त AI असं नव्हे तर ज्याला आम्ही इंडस्ट्री 5.0 म्हणतो, असे सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये येतात की ज्यांच्यावरती फोकस येणाऱ्या सरकारला करावा लागेल. कारण अजून एक मुद्दा मी प्रसन्न याला जोडून
घेतो की एक रिपोर्ट गेल्या महिन्यात आला ज्याचा उल्लेख थोडासा ओझरता सीतारामन मॅडमने केला, तो म्हणजे ॲफ्लुएंट इंडियन्सचा. आज जवळपास भारतामध्ये 8 ते 10 कोटी लोक असे आहेत की जे वर्षाला 7 लाखाहून अधिक उत्पन्न मिळवतात. तर ह्यांच्यासाठीची ध्येय धोरणं काय आहेत? पहिल्या 100 कोटी लोकांसाठी वेगवेगळ्या सबसिडीज आणि गव्हर्नमेंट इन्फ्युजन पैशाचं होत राहतं, पण या 10 कोटी लोकांना त्यांच्या ॲस्पिरेशन कॅटर करण्यासाठीच्या गोष्टी द्याव्या लागतील. आणि हे ॲस्पिरेशन आत्ताच्या कालावधीमध्ये कोणताही डाऊट नाही, अनडाऊटेडली AI आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि त्यातनं होणाऱ्या करिअरच्या संधी आहेत. सो या ॲस्पिरेशनल क्लाससाठीची धोरणं ही या सरकारला बनवावी लागतील. आणि डेटा असं सांगतो की हा जो ॲस्पिरेशनल क्लास आहे तो आत्ता जे सत्ताधारी आहे भाजप त्यांचा पाठीराखा आहे, त्यामुळं बहुतांश प्रमाणामध्ये असं म्हणलं जातं, सर्वेतनं दिसतं. अशावेळी त्यांच्यासाठी काही विशेष धोरणं येथून पुढे आणावी लागतील या सरकारला. प्रसाद एक्झॅक्टली. मी याच्यानंतर राजू वाघमारेंकडे जाण्यापूर्वी आपल्याकडे काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत भाजपच्या खासदार पूनम महाजन, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या, आपण पाहूया. हिस्टोरिकली मैं ये कहना चाहती हूँ, एक शब्द में नहीं, अ वुमन एम्पावरिंग द नेशन under the leadership of Prime Minister Narendra Modi. He always believed in that the country has to go forward with women leading the country. मुझे लगता है बहुत बड़ी उपलब्धि है. गरीब, किसान, युवा, महिला, हर किसी तबके को हम आगे बढ़ा रहे हैं विकसित भारत के लिए. और प्रधानमंत्री जी सिर्फ भारत को आगे नहीं बढ़ाए, विश्व में भारत को आगे बढ़ा रहा है और विश्व भारत को देख रहा है. बहुत ही करेगी, बहुत ही उत्साहवर्धक है और आगे के लिए भी और अधिक आशाएं बढ़ती हैं. और भारत की इकॉनमी की साइज जितनी इस समय मैं पूरी तरह से मैं आश्वस्त हूँ कि इंटरिम बजट के कारण जो भी इंडिकेशन इस बजट से मिले हैं कि हमारी इकॉनमी जो आज दुनिया की 5 कंट्रीज में उसकी साइज बढ़कर 2027 तक मोर देन $5 ट्रिलियन जाएगी और 2030 आगे आके मोर देन $7 ट्रिलियन तक. एक ऐतिहासिक बजट है जो पूर्ण रूप से परिलक्षित करता है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो भारत में एक नई क्रांति और परिवर्तन पिछले 1 दशक में आई है, एक विकसित भारत का लक्ष्य, एक आत्मनिर्भर भारत का लक्ष्य, एक विश्व गुरु बनने का लक्ष्य, उन तीनों लक्ष्यों के प्रति पूर्ण श्रद्धा के साथ और गति के साथ भारत बढ़ चुका है. तर या प्रतिक्रिया होत्या भाजपच्या खासदारांच्या आणि त्या अपेक्षेप्रमाणे बजेटच्या बाबतीत सकारात्मक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. मी जातोय काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांच्याकडे. डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत. राजू वाघमारेजी, आपली पहिली प्रतिक्रिया आणि कोणत्या खास मुद्द्याकडे आपण लक्ष वेधाल? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाडलेला पाऊस आहे. याच्या व्यतिरिक्त स्वप्न दाखवायची, कारण ती स्वप्न कधी अस्तित्वातच आलेली नाही. अगोदरच्या ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून मग आपला गोलपोस्ट बदलायचा आणि नवीन घोषणा करायची. याच्यामध्ये ते काय करणार आहेत आणि त्यांनी काय केलं याच्याबद्दल निर्मला सीतारामनजींनी सांगितलं. आणि काय करणार आहेत त्याच्या बाबतीत अचूक काहीच सांगितलेलं नाही, फक्त वेग प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आता 7 IIT बनवल्या. आता आम्ही 7 IIT बनवल्या, ते माहिती आहे बनल्यात गेल्या 10 वर्षात, पण अजून सुरू नाही झाल्यात बरोबर. आता काय केलं हे सांगण्यापेक्षा बजेट तुम्ही कसं वापरणार आहे, देशावर कर्ज किती आहे, मग हे कर्ज GDPच्या किती टक्के आलं हे लोकांना कळलं पाहिजे ना. या योजनेसाठी तुम्ही इतके पैसे लावताय, पण तुमचा कर्जाचा जो बोजा आहे देशावरचा तो 84% आहे तुमच्या GDPच्या. आणि वर्ल्ड बँकेने आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी अगदी शंका उपस्थित केलेली आहे की हा जो कर्जाचा बोजा आहे तो GDPच्या 100% आला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. ऑलरेडी 84% आलेला आहे. मग हे पैसे आणणार कसे अजून, आणि तुम्ही टाकणार कुठे, आणि याच्यातून काय होणार याच्याबद्दल बजेटमध्ये काही न सांगता आम्ही काय केलं आणि हवेत आम्ही काय स्वप्न बांधतोय हेच करण्याचा प्रयत्न केलाय. बरं, मी हा मुद्दा घेऊन विश्वास पाठकांकडे जातो. विश्वास पाठकजी, महत्वाचा मुद्दा आहे आणि अगदी साध्या गणिताचा मुद्दा असतो. आवक किती आणि जावक किती, एवढं 85% जर का तुमच्या सगळ्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज असेल तर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.
विश्वासजी. कोणी चिंता व्यक्त केली नाही, मला त्यांनी रिपोर्ट दाखवावा. आज अमेरिकेचं नंबर 1 GDP आहे, चायनाचा नंबर 2 आहे, जर्मनीचा नंबर 3 आहे. यांचा किती पर्सेंटेज आहे? हो, 200% आहे. प्रश्न असा आहे की तुम्हाला कर्ज काढण्याचे तुमच्यामध्ये धमक आहे का, आणि त्याचं तुम्ही युटिलायझेशन प्रॉपरली करताय की नाही. परत माझा मुद्दा रिपीट करतो, 2014 नंतर इन्कम टॅक्सचे डायरेक्ट टॅक्सेसचे दर न वाढवता 15 लाखावरनं जर 50 लाखावर बजेटचा साईज जात असेल, GDPचा साईज 2 ट्रिलियनवरनं ऑलमोस्ट 4 ट्रिलियन जात असेल, तर कर्ज काढणं हा गुन्हा नाही आहे. जी डेव्हलपिंग इकॉनॉमी असते, एक्सपेंडिचर इकॉनॉमी असते, तिकडनं कर्ज घेऊन त्याचा विनियोग प्रॉपर करणं हा मुद्दा असतो. आज भारतातलं जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर मोठ्या प्रमाणाने इन्फ्रास्ट्रक्चर डोळ्याने दिसत आहे. ज्याला दिसत नसेल तो आपला यात्राच काढत राहील, त्यांच्यामध्ये फरक पडणार नाही. त्यामुळे हे 84% किंवा तुम्ही जे काय म्हणता कोणीही चिंता व्यक्त केलेली नाही आहे. अजून तुम्हाला कर्ज घ्यायला स्कोप आहे, हेच रिपोर्ट्स आहेत. आणि आपण जरी कर्ज घेतलं तरी त्याचा विनियोग बरोबर जाईल. 1 रुपया जर दिल्लीतून नागपूरला पाठवला, मुंबईला पाठवला, तर त्याच्यातले 85 पैसे कुठेही जाणार नाही, याची खात्री आम्ही बाळगतो. बरं, हा आता शेवटची कमेंट जी विश्वास पाठकांची होती ती एका जुन्या रेफरन्सची होती, जी प्रेक्षकांना आता विशेषतः नव्या पिढीच्या प्रेक्षकांना कदाचित लगेच कळणार नाही. राजीव गांधी एकदा म्हणाले होते की आम्ही 1 रुपया दिल्लीतून पाठवतो आणि लोकांकडे ते काय 20-30 पैसे वगैरे पोहोचतात. त्यावरचा हा टोमणा काँग्रेसला होता. विश्वास पाठकांचा हे आपल्या नव्या प्रेक्षकांसाठी. मी विनायक पासलकांकडे येतो. विनायक, या बजेटच्या अनुषंगाने GDPची नवी व्याख्या मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. सरकारच्या आतापर्यंतच्या काळात अनेकदा असे नॉमेनक्लेचर बनवण्यात आलेले 3CP किंवा जे काय असतील ते, यावेळी GDP बद्दल करण्यात आलेले आहे, त्याबद्दल काय कमेंट आहे? जसं प्रसन्न तू म्हणालास त्या पद्धतीनं वेगवेगळे शॉर्ट फॉर्म्स मांडले जातात या सरकारकडून, कारण आजचं बजेट स्पीच हे एक प्रकारचं देशाला सांगण्याचं कम्युनिकेशन मेकॅनिझम आहे. हे या सरकारच्या सर्व धोरणांना माहिती आहे. त्यामुळे गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स असा नवीन GDP हा शब्द म्हणजे नव्या अर्थानं त्यांनी कॉइन केलाय. यातनं असं दिसतं की ज्या पद्धतीचं काम गेल्या 10 वर्षात केलं गेलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही कुठल्या नजरेनं बघा हे सांगण्याचा हा मेकॅनिझम, हा एक प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्याचा अजून एक प्रयत्न आहे की आम्ही इतके कॉलेजेस काढले, आम्ही इतके कररचनेत बदल केले आणि इतक्या गोष्टी दिल्या. मग अगदी आता सुद्धा जवळपास 1,70,000 कोटी आपला गेल्या महिन्याचं GDPचं कलेक्शन आहे. तर आता लोकांना GDP हा शब्द माहीत झालाय, पण त्याच्यामध्ये विकास कुठला झाला, मग त्याच्यामध्ये इन्फ्राचे मुद्दे असतील, 11.11 लाख कोटी इतके पैसे इन्फ्रामध्ये लोक घालतायत. तर हे सगळं कसं समजून घ्यायचं याच्यावरती हा फोकस दिसतो. आणि याच्यातून आज तुम्ही बघाल तर अजून एक शब्द सातत्याने येत होता त्यांच्या भाषणामध्ये, तो म्हणजे इन्क्लुझिव्ह. आणि सर्वसमावेशक विकासासाठी आम्ही काय काय करतोय आणि म्हणून जे प्रत्येक घटक ते मांडतात त्या प्रत्येक घटकाला काय देतोय याचं तुम्ही या पद्धतीनं बघा की हे आमचे डेव्हलपमेंटचे 10 मुद्दे, हे आमचे परफॉर्मन्सचे 10 मुद्दे, आणि हे जणू 10 वर्षाचं प्रगती पुस्तक आता यांनी दिलंय या बजेटच्या माध्यमातून. कारण तशा वेगळ्या घोषणा नाही आहेत. 10 वर्षाशी कम्पेअर करा, हे आमचं प्रगती पुस्तक आहे, ह्याला आम्ही इतके मार्क देतो असं हे बजेट सांगते असं वाटतं. आता तुम्ही जसं उदाहरण दिलं विनायक, त्या हिशोबाने जर का एक प्रतीक स्वरूपात बघायचं झालं तर एक असते तुमची मुख्य परीक्षा आणि एक असते वायवा. वायवाचे मार्क मुख्य परीक्षेपेक्षा कमी असतात. त्यामुळे आतापर्यंतचं बजेट ही परीक्षा असेल तर हा वायवा होता, तो तेवढ्या पुरताच घ्यायचा होता. त्यामुळे सगळ्या बेसिकली बोलणं खूप होतं, आढावे होते, बाकीचे GDPचे विविध अर्थ होते. गंमत अशी आहे, मुद्दा असा आहे, GDPचे तुम्ही किती त्याचे वेगवेगळे शब्द द्या, केंद्र सरकार, जनता असेल, आंतरराष्ट्रीय फायनान्स आणि इकॉनॉमिक्समधली कम्युनिटी असेल, ते GDPचा एकच अर्थ लावणार आहे, तो म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. मी पुन्हा एकदा विश्वास पाठकांकडे जातो. मगाचा एक मुद्दा जो मी विसरलो नाहीये, विश्वास पाठकजी, क्रिसिलचा हा कमेंट आलेली आहे बजेटच्या नंतरची की इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च 11.1 हायर कॅपेक्स बजेटेड फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर इज लोअर दॅन व्हॉट हॅज बीन रन रेट इन द प्रिव्हियस इयर्स. आणि हे आम्ही उघडपणे बघतोय की गेल्या काही वर्षात सरकारने प्रचंड पैसा खर्च केलेला आहे, हा रेट मंदावतोय. हे कशाचं दिशादर्शक आहे? नाही, क्रिसिलचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे. आधी तो 14% जास्त होता GDPच्या, तो आता 11% मारलेला आहे. प्रसन्न, याच्यामध्ये असं असतं की सरकारची प्रायोरिटी ही वेळोवेळी बदलते आणि बदलायला हवी. केवळ आधी 14% म्हणजे 15% खर्चच केले पाहिजे असं नाही. आज इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात जर झालं असेल, जसं मुंबई दिल्ली आहे, मुंबई नागपूर आहे, दिल्ली मेरठ आहे, लखनौ आहे, मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे तेच पैसे दुसरीकडे जर वळवले, आजच जर आपण बघतोय की जवळजवळ 1 कोटी घरांना सोलर फ्रीमध्ये देणार आहे, नंतर 2 कोटी महिलांना लखोपती दिदी करणार आहे, किंवा वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, तेव्हा सरकारला पैसा तर लागणारच आहे.
बरं. म्हणजे आज जे 45 लाख कोटीचं बजेट होतं ते यावर्षी आता ते 50 लाखांच्या पुढे जाणार आहे. बरं. त्यामुळे एक्सपेंडिचर रिअलोकेशन होत राहतं. त्यामुळे क्रिसिलनी सगळ्यांचंच रिअलोकेशन दिलं असतं तर काही ठिकाणी ते वाढलं आहे निश्चितच तुम्हाला दिसेल. बरं, राजू अकबरजी आपली कमेंट यावर. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की इन्फ्रास्ट्रक्चरचं बजेट ज्यावेळी तुम्ही कमी करता याचा अर्थ की तुमच्याकडे येणारे पैसे हे कमी झालेले आहेत, एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जो मगाशी मी कर्जाचा उपस्थित केलेला तो, आणि IMFने ऑलरेडी वॉर्न केलेला आहे आपल्याला की तुमचं कर्ज हे 100% वरती जाईल आणि तुमच्याकडे कन्सिडरेबल इन्कम नाही आहे. त्याच्यामुळे सरकारच्या हे ध्यानात आलेलं आहे आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरवरची इन्व्हेस्टमेंट त्यांनी कमी केली. आता एका बाजूला आपण सरकार म्हणतंय की आम्ही 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो. मग 80 कोटी लोकांना मोफत धान्य का द्यावं लागतंय? कारण तुमच्याकडे रोजगार नाही. त्यांना का द्यावं लागतंय? कारण त्यांच्याकडे क्रयशक्ती नाही. तुम्हाला का द्यावं लागतंय मोफत धान्य? कारण त्यांच्यासाठी तेवढे उद्योगधंदे आणि ती परिस्थिती त्यांच्याकडे नाही आहे. तुमची महागाई वाढलेली आहे म्हणून तुम्हाला 80 कोटी लोकांना देशाच्या मोफत धान्य द्यावं लागतंय. मग एका बाजूला ती परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच सांगायचं आमची इकॉनॉमी 5 ट्रिलियन पर्यंत चालले. अरे म्हणजे कोणासाठी इकॉनॉमी चालले? जे 2% 5% लोक आहेत की ज्यांच्याकडे देशाची 50% जास्त संपत्ती आहे त्यांची इकॉनॉमी ट्रिलियन पर्यंत चालली आहे. अदानी अंबानीची चालली आहे ट्रिलियन पर्यंत. सामान्य माणसाला तर फुकट अन्न द्यावं लागतंय ना. ही तर वास्तवता आहे. आज बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. तुम्ही ग्रामीण रोजगार योजनेमध्ये 35% लोकांचा रोजगार गेला. 12 ऍक्टिव्ह होते ते गेले. तुम्ही मनरेगा मधले तुम्ही बघा, तुम्ही किती जणांची नावं काढून टाकलीत. ती नावं सगळी गेली. तुमच्याकडे आता रोजगार द्यायला नाही म्हणून तुम्ही अकाउंटेबिलिटी ठेवत नाहीये. हो, बरं. आता जनधन योजना तुम्ही म्हणताय, कितीतरी खाती तशीच पडलेली आहेत की त्याच्यामध्ये कोटी म्हणजे 11 कोटी खाती तशीच पडलीत. काय त्या योजनेतून मिळालं? आपण फक्त घोषणा करतोय. मोदी सरकार घोषणा करतंय PM आवास योजनेमध्ये आम्ही 2 कोटी घरं बांधणार. तुम्ही रेकॉर्ड बघा, RTI मधून आम्ही काढलेला 80 लाख घरं कंप्लीट झालीत. पण योजना आहे 2 कोटी घरं. मग हे सांगतायत आम्ही 2 कोटी घरं बांधली. अहो बांधली किती?